नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचा नवोदय परीक्षेतला किंवा स्कॉलरशिप परीक्षेतला अतिशय महत्त्वाचा विषय तो म्हणजे घडीघाला आणि उलगडा किंवा फोल्ड आणि अनफोल्ड. ज्यावेळेस अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात त्यामध्ये कुठलीही कागदाची कटिंग न करता आपल्याला हे शिकायचं आहे की ह्या आकृत्यांचे प्रश्न आपण सोडवायचे कसे. तर चला आपल्या पीडीएफ कडे येऊया आणि लगेच प्रश्नाचं उत्तर कसं सोडवायचं ते तुम्हाला मी सांगतो. सगळ्यात महत्त्वाची तुमच्या समोर इथे एक पहिली आकृती तुम्हाला दिसत असेल. या पहिल्या आकृतीचं तुम्हाला स्पष्टीकरण कसं काढायचं किंवा कसं उत्तर सोडवायचं प्रश्नावरून ते आपण शिकणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं याच्यासाठी तुम्हाला पाण्यातली आणि आरशातली प्रतिमा माहित पाहिजे. पाण्यातली आणि आरशातली प्रतिमा जर तुम्हाला व्हिडिओ माहित नसेल तुम्ही आपल्या YouTube चॅनल जाऊन चेक करू शकता जेणेकरून तुम्हाला त्याची माहिती मिळेल. तर चला ही ट्रिक इथे कशी वापरायची ते आपण बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला समोर पुढे एक आकृती दिसत असेल. या आकृतीमध्ये जर आपल्याला ही शोधायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय कागदाला घड्या कशा पद्धतीने मारल्या ते बघा. जर कागदाला अशी आणि अशी घडी मारली तर लक्षात ठेवायचं कागद हा नेहमी त्रिकोणीच होणार. स्क्वेअर कागद होता चौरस होता, चौरसचा नेहमी त्रिकोणच तयार होणार. आता अशा प्रकारची आकृती असेल तर लक्षात घ्या इथे एक पहिली फोल्ड मारली ट्रायंगल झाला आहे, त्रिकोण झाला आहे. परत दुसरी फोल्ड मारली इथे त्रिकोण झाला आहे आणि मग शेवटी इथे काय केलंय जो तयार झाला त्रिकोण आहे त्याला इथे काय केलंय कट केलेला आहे. हा कट केलेला भाग तुमचा असा असू शकतो किंवा डार्क करून दाखवलेला असू शकतो. ठीक आहे. आता हे लक्षात आलं असेल तर आता आपण आपल्या प्रश्नाच्या उत्तराकडे जाऊ. कसं शॉर्टकट उत्तर शोधायचं. सगळ्यात महत्त्वाचं कागदाला फोल्ड किती गेले ते बघा. पहिली फोल्ड, दुसरी फोल्ड आणि ते तिसरी फोल्ड. आता जर आपण हे ओपन करून बघितली आकृती तर आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की आपला जो शेवटचा भाग आहे त्याच्यावर अशा प्रकारच्या 4 फोल्डिंग आपल्याला दिसल्या पाहिजे. बरोबर. आता ही जर आकृती आपण बघितली हिला खाली फोल्ड केलेलं होतं याचा अर्थ ही जर वरती ओपन केली म्हणजे इथं आपण वॉटर इमेज बघणार, पाण्यातलं प्रतिबिंब बघणार आणि पाण्यामध्ये ही आकृती बघितली तर इथे 2 त्रिकोण तुम्हाला दिसत आहे. हे असे हे त्रिकोण तुम्हाला किंवा हे 2 ट्रायंगल तुम्हाला इथे पण दिसणार आणि याचं परत पाण्यात प्रतिबिंब बघितलं तर या प्रत्येक पृष्ठभागाला तुम्हाला अशा प्रकारचे 2 त्रिकोण दिसणार. अशी असणारी आकृती तुम्हाला कुठे दिसते तर ती दिसेल ऑप्शन क्रमांक सी मध्ये. त्यानंतर अजून एक प्रश्न बघूया आपण पुढचा. बघा आता पुढे आहे प्रश्न क्रमांक 2. या आकृतीत काय दिसतंय तुम्हाला फोल्ड हा ऑलरेडी त्रिकोण होता, त्रिकोणाला फोल्ड केला अशा प्रकारचा आकृती तयार झाली. इथे परत गडी मारलेली आहे. आता ही शेवटची गडी बघायची आहे. सगळ्यात महत्त्वाची लास्ट फोल्ड जर तुम्हाला दिसत असेल तर या फोल्ड मध्ये असणारा जो काही तुमचा भाग आहे त्याच्यावर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लगेच काढता येईल. कसं बघा जर ही आकृती इथे फोल्ड केली तर ही आकृती इथे अशी पूर्ण करून घ्यायची. अशी ओपन केल्यावर तुम्हाला अशी दिसणार आहे. ही पण इथे फोल्ड केली तर ओपन केल्यावर तुम्हाला अशी दिसणार आहे. आणि हिला जर वरती ओपन केलं तर ओपन केल्यानंतर ही काय होणार आहे जसं इथे तुम्हाला भाग दिसतोय तसं असा इथे ओपन होणार आहे. बरोबर. ही घडी तुम्हाला ओपन केल्यानंतर याचा वरचा भाग कुठे असणार आहे इथे ओपन होईल आणि इथे जसं तयार झालंय तसं इथे परत काय असणार आहे गोल तयार होईल. मग अशी दिलेली आपण तुम्हाला पर्यायात कुठल्या भागांना दिसते तेवढं फक्त बघायचं. कोणते भाग आहे की ज्या ठिकाणी आकृती ओपन केल्यानंतर तुम्हाला दिसणार आहे. हा बरोबर ऑप्शन सी म्हणून तुमचं काय असणार आहे करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. यानंतर पुढचा तिसरा प्रश्न बघा. चौकोन आहे. चौकोनामध्ये ही आकृती दिली पण घड्या मात्र वेगळ्या केलेल्या आहेत. या घड्या कशा शोधायच्या तर सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये दिलेल्या आकृत्यांमध्ये घड्या कशा मारल्या ते बघा. इथे स्क्वेअर होता, स्क्वेअरला हाफ स्क्वेअर केला आहे किंवा त्याला आपण असं म्हणूया त्याचा रेक्टँगल केला आहे आणि परत खाली फोल्ड केल्यामुळे तो स्क्वेअर झाला आणि परत त्याला वरती क्रॉस मध्ये कट केल्यामुळे इथे काय झालं आहे. आता बघा ही घडी ज्यावेळेस तुम्ही ओपन करणार त्यावेळेस काय असणार आहे तुमचा हा जो काही तुम्हाला त्रिकोण दिसतोय हा शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा आपल्या उत्तराकडे पोहोचवणारा सगळ्यात महत्त्वाचा बिंदू असेल. याच्यामध्ये काय आहे हा जो तुमचा ट्रायंगल आहे ना आपण ही आकृती लक्षात ठेवायची की आकृती ज्यावेळेस आपण पूर्ण करू त्यावेळेस आपलं उत्तर काय असणार आहे. तर बघा
सगळ्यात महत्वाचं ही आकृती फोल्ड अनफोल्ड करताना तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की याच्या अशा अनफोल्डिंग होती आणि ह्या घड्या ज्या आहेत त्या अशा प्रकारे ओपन होणार आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता इथे कट कुठं मारलेला आहे, इथे कट मारलेला आहे. जेव्हा ही घडी इकडे ओपन होईल म्हणजे इथे पाण्याचं प्रतिबिंब घेतलं तर इथे पण एक कट येतो, बरोबर. अशा कट झाला तर हा कट पूर्ण ओपन झाल्यानंतर इथे पूर्ण भागात तुम्हाला हा कट दिसेल आणि हा प्रत्येक बॉक्सला सुद्धा इथे कट दिसणार आहे. हा प्रत्येक बॉक्स काय दिसणार आहे तुम्हाला, कट दिसेल. मग असा कुठे दिसतोय तुम्हाला, सेम टू सेम ऑप्शन बी मध्ये दिसतोय, म्हणून उत्तर काय असणार, ऑप्शन बी असेल. पुढचं बघा, पुढच्या कटिंग मध्ये पुढचा प्रश्न जर तुम्ही बघितला क्वेश्चन नंबर 4 या ठिकाणी पण बघा आकृतीत इथे 2 कट मारले. आता या कट मध्ये तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही हे प्रश्न सोडवणार, हे प्रश्न सोडवत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे शेवटची आकृती. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही शेवटची आकृती आपल्याला ओपन करता आली पाहिजे. ही इथे झाली, ओपन होताना इथे ओपन होईल, ही इथे ओपन होईल. हिला परत इकडे अनफोल्ड केलं तर काय होणार आहे, हे भाग परत इथे ओपन होणार आहे. मग असं कुठे दिसतंय तुम्हाला, बघा बरं, ऑप्शन नंबर डी मध्ये आहे, बरोबर. म्हणून आपलं उत्तर असेल ऑप्शन डी. त्यानंतर बघा पुढची फिगर काय केलंय ते आधी समजून घ्यायचं. या आकृत्यांमध्ये तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल किती काय फिगर आहे, कुठे कुठे कट मारले ते बघा. तुम्हाला सांगितलंय शेवटची फिगर आहे, जर चौकोनात कट केलं तर काय होणार, त्याच्या 4 आकृती तयार होणार. हे नेहमी लक्षात ठेवायचं. जर इथे रेष मारली तर इथे पण येणार, इथे पण येणार आणि इथे पण येणार. हीच खाली इकडे फोल्ड केली तर इथं काय होणार आहे, या 2 आकृत्या इथे दिसणार आहे तुम्हाला. मग असं कुठे आहे बघा, हे बघा परत एकदा दाखवतो. या ठिकाणी कागदाची घडी बघायची आधी, घडी कशी मारली. या ठिकाणी इकडे घडी मारली, खालून वरती गेली घडी, परत इकडे मारली. आता ओपन होताना काय केलं, इथं कट केलाय आणि जेव्हा आपण ह्या प्रकारात ओपन करणार त्यावेळेस आपली आकृती येणार आहे इकडे ही रेष आणि इकडे ही रेष. आता यामध्ये आपल्याला काय घ्यायचंय, पाण्याचा प्रतिबिंब घ्यायचे. खाली घेणार ना आपण आकृती, फोल्ड पुढे ओपन करायची आपल्याला. ही वरती होती, तिला खाली करायचंय. तुम्हाला मी सांगितलं होतं, तुम्हाला मी काय सांगितलं होतं, ज्या वेळेस आकृती इकडे किंवा इकडे ओपन झाली आरशातील प्रतिमा बघतो आपण, आणि जर तुमची आकृती वरती किंवा खाली ओपन झाली तर पाण्याची प्रतिमा बघतो, बरोबर. याचं काय केलं आपण, आरशाची प्रतिमा. आणि आता काय करणार, खाली घ्यायचंय त्यावेळेस काय करणार, इथे मिरर इमेज कशी येणार, ही खाली ही रेष आणि इथे 2 आकृत्या. कुठे आहे असं, ऑप्शन बी मध्ये आहे. म्हणून आपलं उत्तर करेक्ट काय असणार, ऑप्शन बी. पुढे बघा पुढचा प्रश्न. आता डायरेक्टली आपण काही स्वाध्यायातले प्रश्न बघूया. तुम्हाला या ठिकाणी ही आकृती दिसते आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या आकृतीमध्ये बघायचं काय, तर या आकृतीमध्ये बघताना सगळ्यात महत्त्वाचं आहे फोल्डिंग. बघा पहिली फोल्डिंग, सेकंड फोल्डिंग आणि थर्ड फोल्डिंग. आपल्याला सगळ्यात महत्त्वाची आकृती शोधताना तुम्हाला सांगितलेला भाग काय आहे, आकृती ओपन करायची. ओपन करायची म्हणजे आकृतीचे किती पार्ट होणार हे आपल्याला कळलं पाहिजे, बरोबर. हे ओपन केलं म्हणजे काय होणार,